मिळकतखार विरुद्ध लोणघर असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आपण नाणेफेकीचा जर कौल पाहिलात तर लोणघर संघाने आपल्या माध्यमातून हा सामना नाणेफेकीच्या माध्यमातून प्रथमतः जिंकलेला आपण पाहिलात आणि नक्कीच ज्या निर्णयाची आपण वाट पाहत असतो नाणेफेकी जिंकल्यानंतर नक्कीच कर्णधार सागर पाटील याचा निर्णय आमच्यापर्यंत आला की प्रथमतः गोलंदाजी करणार, क्षेत्ररक्षण करणार आणि याच्या माध्यमातून आपण जर पाहिले तर 5 षटकांच्या खेळामध्ये सागर पाटील यांचा संघ जे हनुमान मित्रमंडळ लोणघर हा प्रथमतः 5 षटक फेकताना आपल्याला पाहायला मिळेल आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ सागर पाटील नक्की निश्चितच कर्णधारपदी असताना यष्टीरक्षकच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतो, लेट्स प्ले. सुरुवात करायची या मैदानामध्ये गोलंदाजीला. गोलंदाज असेल अजय पवार. या ठिकाणी जोरदार अपील झाली, पंचांकडे मात्र जोरदार प्रयत्न देणार होता आणि नक्कीच एक यष्टी उधळीत करताना विकेट. आलं होतं, परंतु त्याच पुढील सामन्यामध्ये आपण जर पाहिलं ना तर थोडंसं त्या खेळाचा विचार करत असताना सुमित भगतला मात्र पहिल्याच चेंडूवरती माघारी परतवण्याचं काम अजय पवारने सुद्धा केले. आधीच्या सामन्यामध्ये सर आपण बघितलं असेल की अजय पवार हे 2 चेंडू म्हणजे बिमर पद्धतीचे चेंडू फेकून हा याला बाद करण्यात आलेला गोलंदाज होता, परंतु पुन्हा एकदा ती जबाबदारी दिली कर्णधारांनी. सागर पाटीलला सुद्धा माहिती होतं की अजयमध्ये ती क्वालिटी किंवा ती जी खेळण्याची पद्धत आहे, जी गोलंदाजी पद्धत आहे ना, ती अनोखी शैलीची आहे आणि त्याचाच वापर करत असताना पुन्हा एकदा अजयला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय मात्र कर्णधाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती एक भली मोठी विकेट सुमित भगत माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. समीकरण जर पाहिलं ना ह्या मैदानावरती षटकार चौकार हे मात्र अत्यंत जास्त प्रमाणामध्ये आलेले पाहायला मिळतात. गोलंदाज जो चांगली करेल ना निश्चितच त्याचं नाव उल्लेख ह्या मैदानामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही ना, असा मात्र अजय पवार एक चांगला गोलंदाज पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हा दुसरा चेंडू असेल अजय पवारचा. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती असेल नवीन फलंदाज ओमकार. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर सुंदर असं मैदान आणि त्याचप्रमाणे मैदानामध्ये खेळलेले सर्व खेळाडू आणि नक्कीच खेळाडूंच्या असलेली अंगावरती ही जर्सी नक्कीच अक्षय कदम यांचं या ठिकाणी मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक चांगली जर्सीचं प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून आलेलं हे योगदान आणि ही झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र जोरदार प्रहार आणि या चेंडूवरती चेंडू येते बराचसा लांब, मिळणार 6 धावा, येणार षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र ती जबाबदारी आहे ना ती ओमकारवरती आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच या दरम्यान कुठेतरी ना एक जबाबदारीचं वातावरण असलेली ही स्पर्धा किंवा जबाबदारीने खेळण्यासाठी सज्ज झालेला ओमकार मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय आणि त्याच दरम्यान पहिल्या चेंडूवरती ज्या ठिकाणी सुमित भगत माघारी परतला होता, आता मात्र ओमकारने पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारून या मैदानाची खासियत षटकार चौकारसाठी हे मैदान ओळखलं जाताना ती मात्र दाखवून देताना पाहायला मिळतंय. या ठिकाणी तिसऱ्या चेंडू सुद्धा चांगली झाली होती, वेगळ्या पद्धतीचा हा चेंडू फेकला होता, थोडासा आखूड पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. यष्टीरक्षक सागर पाटील कर्णधार सागर पाटीलने आपलं काम बजावलं. मधल्यामध्ये आपण जर पाहिलं तर बॅटर फक्त पाहत बसला, दोन्ही खेळाडूंनी आपलं चांगलं योगदान दिलं आणि पाहता पाहता तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव गेलेला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि तिसरा चेंडू निर्धाव. एकंदरीत अजय पवारची आपण कामगिरी पाहिलीत ना, 3 चेंडूमध्ये 6 धावा आणि 1 विकेट आतापर्यंत घेण्यामध्ये यशस्वी झालेला गोलंदाज अजय पवार आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी वेगळा चेंडू केला होता, बॅटवरती चेंडू आला, बॅटचा मिडल झाल्यानंतर चेंडू बराचसा लांब गेलाय आणि पंचांचा इशारा पुन्हा एकदा येतोय. स्कोरबोर्डवरती 6 धावा वाढणार, येणार षटकार. ही घेतलेली जबाबदारी वैयक्तिक आपल्या 2 षटकारांच्या माध्यमातून खेळत असताना एकंदरीत धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगलं या ठिकाणी पाहिलं तर दोघांमध्ये युद्ध झालेलं पाहायला मिळतं. एका ठिकाणी फलंदाज
चांगली कामगिरी करतोय, एका ठिकाणी अजय पवार गोलंदाज सुद्धा चांगली कामगिरी करतोय. आपण जर स्कोरबोर्डवरती पाहिलं तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती अजय पवारने विकेट घेतली होती, दुसऱ्या चेंडूवरती अजयवरती मोठा प्रहार केला होता, षटकार सुद्धा आलेला पाहिला. तर तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवरती षटकार आणि पाचवा चेंडू निर्धाव, अशी एकंदरीत षटक हे मार्गस्थ होत असताना पाहायला मिळते. हा सहावा चेंडू एक चांगला फटका होता, कार्पेट चादर घेऊन चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषेच्या बाहेर, मिळतील 4 धावा, येईल चौकार. कितीपर्यंत मजल मारणार, किती धावांचं लक्ष सागर पाटील यांच्या संघासमोर ठेवणार, हे मात्र पाहण्यायोग्य असेल. आता मात्र नवीन गोलंदाज मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय परेश झडे. नक्कीच नवगाव गावकरांना नक्कीच प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीने करत असतो. एक वेगळ्या प्रकारची कटर पद्धतीची गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला परेश आज मैदानामध्ये खेळत असताना ज्यावेळी पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात, त्याचवेळी जर आपण पाहिलं तर चांगली धावसंख्येचा विचार केला तर एक विकेटमध्ये महत्त्वाची विकेट माघारी गेल्यानंतर हे 16 धावा, अजयच्या षटकामध्ये 16 धावा या चांगल्या पद्धतीने ओमकारच्या माध्यमातून आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि ओमकारचं या ठिकाणी खरंच कौतुक करायला लागेल. मिळकतखार गावातनं खेळत असताना नक्कीच आपल्या संघ मालकाचं म्हणजेच गोरक्षेट कडवे यांचं नाव कसं मोठं होणार, संघ आपल्या माध्यमातून कसा वरचढ ठरणार, याचं मात्र चांगलं योगदान ओमकारच्या माध्यमातून आपण पाहिलं. आता मात्र स्ट्राईकवरती ज्यांनी एकही चेंडू खेळला नाही असा अनुभवी खेळाडू रघुनाथ माळी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतो. बघा, अनुभवाचा वापर या ठिकाणी केला. पहिल्या चेंडूवरती जे करायचं होतं, जे घडवायचं होतं ते मात्र घडून आलेलं पाहायला मिळतंय. येतोय पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, षटकार. तो फलंदाजांची हवा मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु ह्या स्पर्धेमध्ये असलेलं उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक कोण मिळवणार याच्याकडे मात्र प्रत्येकाचं लक्ष असेल आणि तोच गोलंदाज प्रामुख्याने महत्त्वाचा गोलंदाज म्हणून या ठिकाणी ओळखला सुद्धा जाईल. परेश झडे आता मात्र गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा बॅक टू बॅक षटकार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी फसवा चेंडू आणि रघुनाथ माळी झेल बात. नक्कीच प्रत्येक गोलंदाजावरती षटकार चौकारांचे मात्र मारे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु ज्या ज्या ठिकाणी गोलंदाजीवरती मार्गस्थ असलेला गोलंदाज नेहमी एका ठिकाणी जर मी समालोचन करत असताना नक्कीच कपिल सर किंवा हर्षद सर ह्या ठिकाणी ऐकत असतील तर समालोचक करणार किंवा कॉमेंट्री करणार फक्त कॉमेंट्रीच करू शकतो. परंतु जे जे मान्यवर किंवा जे जे समालोचन माध्यमातून ज्यांनी एक मोठी कारकीर्द केलेली आहे ना, त्यांचा खरंच आभार व्यक्त करावं लागेल. मग त्यामध्ये असतील संदीप सर जगे असतील किंवा ते यासिर सर मर्चंट असेल, नक्की त्यांच्यासोबत सुद्धा आपण जर पाहिलं तर एक चांगली भूमिका नेहमी पार पडतात. त्याच ठिकाणी बिग बॅशच्या माध्यमातून आपण कपिल सरांपात हर्षद सरांना पाहिलं. या ठिकाणी महिला तर फलंदाच्या माध्यमातून हा कार्पेट चादर आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅट पण येईल. आमदार महेंद्र शेठ दळवी आणि यांच्या माध्यमातून इतकी मोठी स्पर्धा, इतकी मोठी एक चांगली मोठी स्पर्धा पार पडताना पाहायला मिळते. जोरदार अपील झाली पंचांकडे. नक्कीच पंच या चेंडूवरती निर्णय घेण्याआधी डिस्कस करताना आपल्याला पाहायला मिळतील, परंतु त्या ठिकाणी ना निर्णय देण्यात आला आहे की मात्र दोन्ही खेळाडू स्क्रीनच्या
माध्यमातून आपण जर पाहिले तर दोन धावेवरती समाधान एक धावेवरती समाधान अंतर पाहायला मिळालं आणि एकेरी धावेनिशी आपण जर पाहिलं तर स्कोरबोर्ड जाऊन पुरते 27 धावा. नक्कीच आपण जर विचार केला तर बॅटिंग करताना मिळखतकार संघ पहिल्या षटकामध्ये 16 धावा मिळवण्यामध्ये यश आलं होतं. परंतु ज्यावेळी दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला ना, परेश झडेच्या हातामध्ये गोलंदाजी करण्यास मार्गस्थतेला कर्णधारांनी जबाबदारी दिली. ती मात्र कुठेतरी चांगल्या पद्धतीने किंवा एक चांगली पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी नेहमीच माहीर असलेला हा परेश झडे आज सुद्धा आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपली गोलंदाजी करताना पार पाडताना पाहायला मिळतो. 4 चेंडूची सांगता झाले, धावसंख्या 27 झाले. आता मात्र 2 चेंडू परेशला मैदानामध्ये फेकावे लागतील. मनामध्ये इच्छा असेल की निगेटिव्ह पद्धतीची गोलंदाजी माझ्या माध्यमातून सुद्धा होणार. हे उर्वरित 2 चेंडू ज्या ठिकाणी 27 धावा माझ्या माध्यमातून माझ्या गोलंदाजीवरती मार्गस्थ असताना पाहायला मिळते, ती मला कमीत कमी मार्गस्थ ठेवायची आहे. पाहायला गेलं तर मिळकत का संघ ज्यावेळी पिछाडीवरती असताना पाहायला मिळतो तो पिछाडीवरतीच ठेवायचा आहे, असं काही समीकरण गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. हा असेल परेशचा 5वा चेंडू. खेळण्यासाठी सज्ज असेल ओमकार. ओमकारची खेळी आपण जर पाहिली तर 5 चेंडूवरती 16 धावा. मोठे फटके मारण्यासाठी नेहमी हा खेळाडू 27 धावा मैदानामध्ये आपण जर पाहिल्यात तर 5 चेंडूमध्ये 16 धावा. आता मात्र हा चेंडू असेल खेळण्यासाठी सज्ज 6वा आणि नक्कीच म्हटल्याप्रमाणे मोठा प्रहार, जोरदार प्रहार केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडतोय. पंचांचा इशारा येतो, दोन्ही हात उंचावून हा चेंडू असेल 6 धावांसाठी षटकार. नक्कीच महाराजांचं हे सुमधुर गीत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नक्कीच त्यांचाच नेता त्यांच्याच आदर्शावरती आदर्श ठेवून आपले शेठ म्हणजेच दमदार आमदार महेंद्र शेठ यांची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान पाहिलं तर ओमकारचा पुन्हा एकदा जोरदार फटका केला होता. यावेळी मात्र फसवा चेंडू, कोणतीही चूक करणार नाही साहिल खंबे, झेल बाद करणार ओमकार. नक्कीच हे दुसरं षटक समाप्तीनंतर आपण जर पाहिल्यात तर 33 धावा. 3 खेळाडू मात्र माघारी परतण्यामध्ये यश आले. आपण जर स्कोर पाहिला तर 33 वरती 3 गडी बाद, असं मात्र एक चांगलं एक VIP धावसंख्या मैदानामध्ये आपल्याला आलेली पाहायला मिळते. दुसऱ्या संघाची सांगता झाली या 5 षटकांच्या खेळामध्ये उर्वरित 3 षटकं, या 3 षटकामध्ये जास्तीत जास्त मजल मारण्याचा प्रयत्न मिळकतकार संघाचा असेल तर आपण जर पाहिलं तर लोणघर संघ आता मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये गोलंदाजी किंवा चांगल्या निर्णायक पद्धतीची गोलंदाजी, ज्या प्रकारे कोणता गोलंदाज आपल्याला वापर करून घ्यायचा आहे, ज्यावेळी कुठल्या गोलंदाजाला मैदानामध्ये आणायचं आहे, याचं मत उत्तम उदाहरण सागर पाटीलच्या माध्यमातून कर्णधाराच्या माध्यमातून आपण पाहिलं. आणि 2 षटकांच्या या समाप्तीनंतर 33 धावा मैदानामध्ये प्रथमतः गोलंदाजी करताना आलेला पाहायला मिळतात. नक्कीच पाहायला गेलं तर 7.5 मिनिटांमध्ये ही 2 षटकं आपल्याला फेकायची आहेत. आणि नक्कीच पाहायला गेलं तर गोलंदाज मैदानामध्ये आलेला पाहायला मिळतोय साहिल खांबे. तिसऱ्या षटकासाठी प्रारंभ झालेला साहिल खांबे मैदानामध्ये आला. नक्कीच बॅटची कडा घेऊन हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होणार, जी सीमारेषा आहे ती नक्कीच गाठणार आणि या चेंडूवरती मिळणार चौकार, 4 धावा. प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर साहिल कांबे ना दोन्ही कामगिरी मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने पार पाडतो. एक अष्टपैलू खेळाडू, चांगली कामगिरी आधीच्या मैदानामध्ये फलंदाजीच्या माध्यमातून पाहिलेत. आता मात्र गोलंदाजी करत असताना साहिल खांबे पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आता मात्र कमबॅकवाले चेंडू फेकावे लागतील. चांगल्या पद्धतीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील का? हा चेंडू नंबर दुसरा, पुन्हा एकदा जोरदार प्रहार. या ठिकाणी एक धाव नक्कीच पूर्ण झाली. क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू जोपर्यंत फील्ड करेल नक्कीच एक धाव मात्र वाचू शकला नाही. आणि एकेरी धावेनिशी पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. एकूण धावसंख्या मैदानामध्ये पाहायला मिळते 38 धावा 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच मैदानात पाहिलं तर शुभम आणि तन्विश ही जोडी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. तन्विशने आतापर्यंत 4 चेंडूवरती 10 धावा आणि शुभम मात्र पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल साहिल खांबेच्या गोलंदाजीवरती. यावेळी मात्र जोरदार प्रहार केलाय, जी सीमारेषा गाठायची होती ती पार करते का? पण तू नक्कीच नाही. बरेच झडे चेलखाली आला आणि नक्की झेल बाद, शुभम माघारी.
चांगली पकड मजबूत पकडलेला संघ आपल्याला पाहायला मिळत होता. एकेरी किंवा एक मार्गस्थ असताना चांगली फलंदाजी करताना नक्कीच आपल्याला हा खेळाडू संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. नक्कीच म्हटल्याप्रमाणे 11 खेळाडूंच्या मोबदल्यावरती आपला संघ जिंकू शकतो, एका दुहेरी माध्यमातून सामना जिंकू शकत नाही. आपल्या 11ही खेळाडूंना मेहनत करावी लागेल, धावसंख्येमध्ये वाढ धरावी लागेल. नक्कीच आधीच्या सामन्यामध्ये पाहिला तर गोरक्षेठ कडबे यांचा संघ एक चांगला मजबूत स्थितीमध्ये आपण पाहिलात, परंतु ज्या ज्या वेळी मैदानामध्ये खेळाडू माघारी परतत ना, विकेट पडतात ना, त्यावेळी दबाव आलेला नेहमीच पाहायला मिळतोय. संतगतीचा खेळ झालेला पाहायला मिळतोय. ज्या ज्या वेळी 2-2 षटकांच्या 3-3 षटकांच्या प्रारंभ होत असताना 40-45 धावा मैदानामध्ये आपण पाहत होतो. आता मात्र साहिल खांबी ज्यावेळी गोलंदाजीला आला, पहिल्या चेंडूवरती नक्की चौकार आला होता, परंतु त्याच्या उर्वरित चेंडूवरती चांगले कमबॅक वाले चेंडू, 3 चेंडूची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळते. 38 धावावरती 4 विकेट सुद्धा आलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे आता मात्र बोलबाला ना, ज्यावेळी कर्णधारांनी नाणेफेकी जिंकल्यानंतर, सागर पाटीलनी नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला, ते मात्र समीकरण स्ट्रॅटर्जी या मैदानामध्ये पार पाडताना किंवा यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र तिसरं षटक चालू असताना साहिल खांबे उर्वरित 3 चेंडू कशा प्रकारे मार्गस्थ करणार, कशा प्रकारे ट्रॅव्हल करणार, निर्धाव चेंडू सांगता करण्याचा निर्णय मात्र साहिल खांबेचा असेल. परंतु स्ट्राईकवरती असलेला आदित्य नौका फलंदाज कशा प्रकारे खेळून काढणार, कारण बघा दबाव दडपण मात्र आता फलंदाजावरती पाहायला मिळणार. आता मात्र जी काही कामगिरी आहे, जी काही आपल्यावरती जबाबदारी आहे, ती आपल्या खांद्यावरती दिल्यानंतर जी मैदानामध्ये जबाबदारी पार पाडायची आहे ना, ती आता तन्वीश आणि आदित्यला पार पाडणं गरजेचं असणार आहे. आणि नक्कीच आदित्य मैदानामध्ये खेळताना सज्ज असेल. नक्कीच आमचे गुरुवर्य असलेले या ठिकाणी मात्र थोडा पाळकरे या दरम्यान पाहिला तर आपला नक्कीच पंचांचा इशारा येणं बाकी असेल. ज्या ठिकाणी एक धाव कंप्लीट झाल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि नक्कीच दुसरी धाव घेताना आता मात्र पुन्हा एकदा खेळाडू नंबर 5 मैदानाच्या बाहेर जातोय का, नक्कीच पंचांचं इशारा बाकी असेल. परंतु या ठिकाणी जर कौतुक केलं ना, तर खरंच या सर्व मान्यवरांचं किंवा जे आयोजकांचं किंवा खरंच दमदार आमदार आपण स्क्रीनवरती जरी पाहिलं तर आपल्या उजव्या साईडला जो हसरा चेहरा पाहायला मिळतो, आमदारांचा हसरा पाहायला मिळतोय. नो डाऊट आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट झालेल्या पाहायला मिळतात आणि 2 धावेनी आपण मैदानात पाहिले तर धावसंख्या झालेली आहे ती 40 धावा. 40 वरती 4 विकेट किंवा 4 फलंदाज माघारी परतलेले आपल्याला पाहायला मिळतात. नक्की साहिल खांबेचं ह्या ठिकाणी प्रयत्नाला दाद द्यावी लागेल. चांगला प्रयत्न केला होता, कारण आपल्या संघाकडनं खेळत असताना, प्रतिनिधित्व करत असताना एक चांगली कामगिरी निश्चितचपणे पार पडत असतो. आता मात्र 5 चेंडूंचा खेळ समजला, अंतिम चेंडू असेल आणि अंतिम चेंडू हा निर्धाव डॉट पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गात असताना समाप्ती झालेलं पाहायला मिळते. साहिल खांबेच्या माध्यमातून धावसंख्या पाहायला गेली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा, 4 खेळाडू माघारी परतल्यानंतर तनिष आणि आदित्य मैदानामध्ये ही जोडी खेळताना पाहायला मिळते. आता मात्र नेहमीच म्हटल्याप्रमाणे जो चांगली कामगिरी करेल पार पाडेल किंवा ज्याच्या हातामध्ये गोलंदाजी दिल्यानंतर आपल्या संघासाठी काही कामगिरी चांगल्या पद्धतीने पार पाडेल असा गोलंदाज मैदानामध्ये कोण येणार, कोणच्या हातामध्ये गोलंदाजी देणार, हे मात्र कर्णधारावरती डिपेंड असेल. आणि कर्णधाराने मात्र ही गोलंदाजी अमरेश नाईक वरती दिलेली पाहायला मिळते. षटक नंबर 4 फेकण्यासाठी अमरेश मैदानामध्ये आलेला पाहायला मिळतोय आणि हीच अमरेशच्या माध्यमातून हे 6 चेंडू ज्या ठिकाणी 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा मैदानामध्ये आलेल्या पाहायला मिळतात. उर्वरित 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावांचं मजल मारण्याचा प्रयत्न आता मात्र ह्या दोन्हीही गोलंदाजाचा पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे फलंदाज मात्र फलंदाजी करताना चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करणार. पहिल्या चेंडूवरती अमरेशचा जोरदार प्रहार केलाय. नक्कीच फटक्यावरती ताकद होती आणि नक्कीच ह्या चेंडूवरती मिळणार षटकार 6 धावा. आपण जर पाहिलं तर धावसंख्या 46 धावा मैदानामध्ये आलेली पाहायला मिळते. आणि नक्कीच सुमधुर गीत आपण जाईल तर रायगड जिल्हा महाराष्ट्राची नक्की शान अभिमान वाटला पाहिजे आपण रायगडकर असल्याचा. आणि ही रायगडमध्ये स्पर्धा अलिबाग तालुक्यामध्ये असलेली ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. अलिबाग बिग बॅश 2026 पर्व पहिले आणि दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा जोरदार प्रहार तन्वीशच्या माध्यमातून बॅक टू बॅक हा दुसरा षटकार.
आपण जर फलंदाजी पाहिली तर 6 चेंडूमध्ये 22 धावा हे मात्र मोठं योगदान आपल्या संघासाठी मिळकतकर संघासाठी करताना पार पाडायला पाहायला मिळतो. नक्कीच जयमल्ला अलिबाग संघाकडनं प्रतिनिधित्व करताना खेळाडू पाहायला मिळतो. नक्कीच एक नो डाऊट सर्वांचा लाडका खेळाडू मृणाल वर्सोलकरचा या ठिकाणी उल्लेख करायचा असेल, कारण त्याच्या माध्यमातून हे घडलेले खेळाडू मैदानामध्ये आज खेळताना पाहायला मिळत आहेत आणि चांगली कामगिरी चौथं षटक मार्गस्थ असताना तन्वीशची चांगली कामगिरी मैदानामध्ये आपल्याला पार पाडायला मिळतो. अमरीश नाईकवरती एक जोरदार प्रहार केला होता, बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते. मग तो अमरीशने आता आपली जादुई गोलंदाजी ठेवण्यातले ज्याला चेंडू म्हणतात ना, त्या चेंडूचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा चेंडू निर्धाव गेल्यानंतर ह्या चौथ्या चेंडूवरती जोरदार प्रहार केला होता. चेंडू मात्र पंचांच्या माध्यमातून नो घोषित करण्यात आलाय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये नो चेंडूवरती 4 धावा येतोय हा चौकार. निर्धाव जाणं गरजेचं नसेल ही चुकी मात्र आपण फलंदाजाच्या माध्यमातून पाहिली होती, परंतु ज्या ठिकाणी गोलंदाजांनी चुकी केली ना त्या चुकीवरती नक्कीच मी प्रहार करणार, मोठा फटका घेणार आणि यशस्वी फटका नो चेंडूवरती षटकार आपल्याला पाहायला मिळेल. हा फ्री हिटचा चेंडू होता. या चेंडूवरती मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न केला, कोणती झेल या ठिकाणी झाली नाही. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, 2 धावेसाठी प्रयत्न केला आणि यशस्वी या 2 धावा पूर्ण झालेल्या पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर चेंडू नंबर 4 ही 2 धावा आली आणि ह्या 2 धावीन धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकूण 60 धावा 4 गडींच्या मोबाईलमध्ये माघारी परतल्यानंतर. तन्वीश आणि आदित्य नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, झेल सुटलेली या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि नक्कीच ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 1 धाव पूर्ण झाली आणि एकेरी धावींनी मैदानामध्ये पुन्हा एकदा धावसंख्या पाहायला मिळते ती 60 धावा. आणि नक्कीच ज्या ठिकाणी आपण 20 मिनिटांमध्ये 20 मिनिटांमध्ये 4 षटकं आपल्याला जी कंप्लीट करायची टाइम समाप्त झालेला आहे, त्यामुळे जी काही पेनल्टी असेल, जो एक खेळाडू आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे तो 5व्या षटकासाठी जो निर्णय आपल्याला लागवण्यात आलेला आहे 20 मिनिटमध्ये समाप्त झालेली आहेत ती. आता मात्र पाहायला गेलं तर 5 चेंडूंचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला आहे. 60 धावसंख्या मैदानामध्ये लागलेत. मिळकतकर संघ ज्या ज्या ठिकाणी जे नको घडायला पाहिजे ना ते ते घडताना आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच फलंदाजी पाहिलं तर तन्वीशने चांगलं सपोर्ट दिले, पण उर्वरित जे 4 खेळाडू माघारी परतलेत त्यांच्या माध्यमातून जितकं काही जे सहकार्य गरजेचं होतं ते मात्र लाभलेलं पाहायला मिळत नाही आहे. गोलंदाज मात्र आपली त्यापेक्षाही चांगली परिस्थितीमध्ये गोलंदाजी चांगली त्यापेक्षा ताबडतोब पद्धतीची गोलंदाजी अमरीश नाईकच्या माध्यमातून आपण पाहिलीत आणि आतापर्यंतच्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावसंख्या मैदानामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज करण्यात असलेला मात्र आता सागर पाटील संघ नक्कीच कुठेतरी जे वेळेचं बंधन होतं ते मात्र कुठेतरी न बाळगण्यामुळे आता मात्र जो काही पंचांच्या माध्यमातून जो निर्णय असेल किंवा आयोजनाच्या माध्यमातून निर्णय असेल 20 मिनिटांमध्ये जे 4 षटकं समाप्त करायची होती, एक अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या 30 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला घ्यावा लागेल. हा नियम आपल्याला पाळावा लागेल. आता मात्र पाहायला गेलं तर 5वं अंतिम षटक मैदानामध्ये असेल, ज्या ठिकाणी मी गेले 3 दिवस हा सामना पाहतोय, ज्या ज्या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ असे खेळाडू मोठे फटके मारण्यास सज्ज झालेत आणि ज्या ज्या वेळी बॅटवरती चेंडू लागलाय ना त्या वेळी सीमारेषेच्या पार नक्कीच या पंचांना या ठिकाणी ना नक्कीच कामगिरी पडण्यामध्ये यश आले, कारण ज्या ज्या वेळी बॅटवरती चेंडू लागलाय षटकार चौकारसाठी मार्गस्थ झालाय, गोलंदाज या ठिकाणी प्रत्येक वेळी मागणे ठरताना पाहायला मिळेल. आणि प्रामुख्याने बिग बॅश लीग ही संघ गोलंदाजासाठी एक प्रामुख्याने चांगली ओळख निर्माण करण्यासाठी असेल, ही एक बाब नक्कीच लक्षात ठेवणं गरजेचं असेल. 5वा गोलंदाज असेल साहिल खांबे. मैदानामध्ये आपल्या पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या होत्या, एक खेळाडू माघारी सुद्धा परतला होता. आता मात्र खेळाडूच्या माध्यमातून किंवा कर्णधाच्या माध्यमातून दुसरं षटक फेकण्यासाठी साहिल खांबेच्या खांद्यावरती जबाबदारी दिले आणि साहिलने उत्कृष्ट पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता करून दाखवून दिले की आमचा संघ का पॉवरफुल आतापर्यंत ठरलेला दिसतोय. गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवरती चेंडू निर्धाव गेलाय. हा दुसरा चेंडू साहिल खांबेचा तन्वेशसाठी या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू बॅक साईडला जाताना पाहायला मिळतो. या चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय. मिहान इलेक्शन पेढांबे दोन्ही संघांनी तयार राहायचं. आमचा दुसऱ्या प्रकार लगेच आपण विनंतीला मान देऊ की नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर मी विनंती करतोय की राजाभाई टायगर्स विरुद्ध मिहान इलेक्शन पेढांबे संघ प्लीज तयार राहायचं आहे. आपण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सागरच्या गोलंदाजीवरती झेल बात तन्वेश
खेळाडूंनी आपलं नाव लौकिक करताना पाहायला मिळेल. ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्यावेळी मैदानामध्ये चांगली कामगिरी करण्याचा नक्कीच पार पडलाय. नक्कीच बाहेर न बोलणारे खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, अन्यथा गॉसिप करणारे खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात, प्रेक्षक पाहायला मिळतात. याच माध्यमातून आपण जर पाहिलं ना तर मैदानामध्ये जे काय घडत असेल आणि काय घडतंय किंवा त्याला कसं सामोरं जायचं हे मात्र फलंदाज आणि गोलंदाजालाच माहिती असतं. कारण ज्या वेळी साहिल खांबी ज्यावेळी दुसरं षटक फेकण्यासाठी आला असेल ना, पहिल्या षटकापेक्षा चांगल्या पद्धतीने षटक फेकायचा ही जबाबदारी साहिल खांबेवरती असेल. आणि त्याच पद्धतीने फलंदाजीसाठी आलेले सर्व खेळाडू आम्हाला चांगली पद्धतीने फलंदाजी करायची आहे. या दरम्यान आलेला नवीन खेळाडू अथर्वने मात्र चांगली कामगिरी केलेली नाही आहे आणि त्याच मोबाईलातनं आला काय आणि गेला काय हे दृश्य पाहायला मिळालं. अथर्व माघारी. एका एका वेळी आपण फलंदाजीसाठी बलाढ्य फटकेबाजीसाठी ओळखला जायचा. आता मात्र त्यांचे जवळपास 6 खेळाडू माघारी परतलेत आणि आजच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर पहिला संघ असेल किंवा पहिला गोलंदाजी करणारा संघ असेल त्यांनी 6 खेळाडू मैदानाच्या बाहेर पाठवलेले आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी पंचांचा इशारा दोन्ही हात समांतर करून आमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतोय की हा चेंडू असेल वाईट, अतिरिक्त 1 धाव. आता मात्र चांगला एक इशारा किंवा चांगली 1 धाव, नशिबाची धाव ज्याला म्हणतो, वाईट आणि नोच्या स्वरूपामध्ये येते. त्या ठिकाणी आपण जर पाहिली तिथे आता मात्र मिळकतकर संघासाठी अतिरिक्त 1 धाव पाहायला मिळते. 65 धावा मैदानामध्ये आलेल्या पाहायला मिळतात. जोरदार प्रहार. मात्र ह्या खेळी परेश झडेच्या माध्यमातून कोणतीही चूक नाही, विकेट कॅच आउट. खेळाडू मैदानाच्या बाहेर. श्रीयोग. हे सुमधुर सॉन्ग आपण जर पाहिलं तर अथर्व म्हात्रे डीजे ऑपरेटरांच्या माध्यमातून आपण पाहिलं. अनेकशे चांगले काम करताना एक नौके खेळाडूसुद्धा पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे मी चांगल्या पद्धतीने उल्लेख करेन की tenniscricket.in सर्व नंदनजी घरत यांचंसुद्धा आपण कौतुक करणं असेल. नक्कीच ज्या वेळी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी क्षेत्रामध्ये जे योगदान देता येईल, नक्कीच क्रिकेटसाठी जे योगदान देता येईल ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच टेनिस क्रिकेट ह्या वाहिनीला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आता सबस्क्राईब करा आणि नक्कीच बेलकॉन दाबा, जेणेकरून अशा भव्य दिव्य अलिबाग तालुक्यातील नव्हे तर अलिबाग बाहेरील ज्या जागतिक आणि नक्कीच क्वालिटी असलेल्या स्पर्धा, मोठ्या दर्जाच्या स्पर्धा आपल्या tenniscricket.in या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. असे नंदन घरत या ठिकाणी आज उपलब्ध असताना पाहायला मिळते. एक मोठी असते आहेत. नक्कीच ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक मोठी टीमवर्क किंवा एक चांगली, व त्याचप्रमाणे मी उल्लेख केला तर नंदन घरच्या एका माध्यमातून ही कोणतीही स्पर्धा पार पडत नाही. त्याचमध्ये आपण एक आता अथर्वच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे रमेश गावंड असतील, संदीप असेल, त्याचप्रमाणे असेल यशच्या माध्यमातून ही एक मोठी टीम आहे. नक्की ज्यांची नावं घेणं माझ्यामध्ये राहिलं, मी त्यांचे माफी मागतो. परंतु एक मोठी एक टीम ह्या टेनिस क्रिकेट माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा आपण विचार केला तर हे तिन्ही पंच आपल्याला लाभलेले पाहायला मिळतात. गेले 3 दिवस आणि आजचा हा 4था दिवस चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तसेच माझे साथी गुणलेखक शुभम ह्याच्या माध्यमातून आपली चांगली गुणवगैरे पाहायला मिळते. आणि मला ही संधी दिली आणि संधीचं कुठेतरी एक सोनं करण्याची जबाबदारी नक्कीच दोन्हीही गुरुवारी असलेले कपिल आणि माझ्याच मध्ये हर्षदजी मुंडे, जे रोहा किल्ला तालुक्यातनं बिलॉंग करतात, असे दोन्ही नामवंत समालोचक या ठिकाणी लाभलेले पाहायला मिळतात. या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि उर्वरित सत्राला मी जबाबदारीचा भार सोपवतो हर्षदजी मुंडे यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण आहोत अलिबाग बिग बॅश लीगमध्ये. दुसरा म्हणजे हे 2 संघ दोघांनी एक मुकाबला हारलेला आहे. मॅच आजच्या दिवसातील ही चौथी मॅच आहे. एका बाजूला कैवल्य पाटील विकी आहे, जो जबरदस्त फलंदाजी करण्यासाठी जाणला जातो, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या गोलंदाजीने एक आपलं वेगळी छाप सोडलेली अलिबाग तालुक्यामध्ये असा प्रशांत मोहरे आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित होते. प्रथमतः मिहान कलेक्शन पेडांबे आणि राजाबाई टायगर्स या दोनही संघांचा प्रवास या स्पर्धेतील एक मॅच हारून झालेला आहे. सो नॉकआउटचा मुकाबला आहे, डू ऑर डायची लढाई आहे. सन्माननीय योगेश दादा आमच्यासोबत आहेत. टॉस करण्याची विनंती मी तुम्हाला सर करतोय. हेड कॉल केलेला आहे आणि हेड पडलेला आहे. मिहान कलेक्शन पेडांबे टॉस जिंकला, डिसिजन. एकंदरीत विकी
ऑलमोस्ट मागील मॅच कव्हर झाली होती आणि तदनंतर शेवटी थोडीशी घाई गडबड झाली. 14 बॉल 33 पर्यंत मॅच आली होती आणि त्यानंतर थोडीशी घाई गडबड आणि त्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला. एकंदरीत या मॅचमध्ये त्या चुका रिपीट होणार नाहीत याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. गोलंदाजी स्वीकारलेत, किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमीमध्ये रोखू. समोरचे बॅट्समन पण चांगले आहेत, टीम चांगली आहे. आम्ही मागच्या मॅचला ज्या चुका केल्या फिल्डिंगला आणि बॉलिंगला त्या नाही करणार. थँक्यू सो मच. प्रशांत, प्रथम फलंदाजी करायची आहे. अशा वेळेला मागील मॅचमध्ये सुद्धा तुम्ही प्रथम फलंदाजी केली होती. स्टार्ट खूप चांगला होता, थोड्याशा चुका झाल्या आणि त्यामुळे पराभवाचा सामना करावा लागला. राजाभाई टायगर्स अर्थातच राजाभाई केणी यांचा संघ आहे. सो एक वेगळी जबाबदारी तुझ्यावर आहे आणि ॲज अ लीडर म्हणून प्रथम फलंदाजी करत असताना तू काय तुझ्या स्ट्रॅटेजी पेश करशील किंवा किती धावांवर पोहोचण्याचा प्रयत्न असेल तुझा? मगाशी सुद्धा आम्ही स्टार्ट चांगलं दिलेला, पण मध्यंतरात थोडं गडबड झाली. आता जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू, 70+ करण्याचा प्रयत्न करू आणि ज्या मगाशी बॉलिंगमध्ये चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न. थँक्यू सो मच. टॉस झालेला आहे मॅच क्रमांक 4 आजच्या दिवसातील, जिथे टॉस जिंकलाय मिहान कलेक्शन पेडांबे अर्थातच कैवल्य पाटील विकीने. त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण तुम्ही कुठेही जाऊ नका. tenniscricket.in च्या माध्यमातून अलिबाग बिग बॅश लीगचा हा थरार तुम्ही याची देही याची डोळा घर बसल्या सुद्धा अनुभवू शकता. त्यामुळे यांच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू सो मच. सो स्टे ट्यून विथ अस. ओव्हर टू कॉम्बॉक्स हर्षल मुंडे. हॅलो, थँक्यू. जयेश सरांचा आवाज या पलीकडे तुम्ही ऐकत होता. त्यांच्या समवेत आपण जर पाहिले तर कपिलजी ठाकूर सरांना सुद्धा तुम्ही इकडे ऐकताय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटची एक मानाची स्पर्धा दमदार अलिबाग बिग बॅश 2026. दुसरा डाव चालू होता ना पाहायला मिळेल. एका बाजूला टीम जर आपण पाहिले तर टीम राजाभाई टायगर माफी असावी, सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मिळखतकार आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना जय हनुमान मित्रमंडळ लोणघर हे 2 मातबर संघ आहेत. पहिल्या डावाचा खेळ संपला होता आणि मागील मॅचचा जसा पहिला डाव जिथून सुरू केला होता बॅटिंग करत असताना बॅटर सागर पाटीलनं, आता दुसऱ्या डावामध्ये त्याच पद्धतीने आक्रमक सुरुवात, पहिला चौकार. थँक्यू. षटकातील मात्र आपण जर पाहिले तर पुढचा बॉल पहिला डबा बाटनं ऑन साईडला खेळायचं होतं. लॉंग ऑनला बॉल चाललाय. काऊ कॉर्नरमध्ये तिकडे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळेल. टार्गेट सेट झालंय. 66 धावांचा पाठलाग करायचा. 5 ओव्हरमध्ये सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना सागर पाटील आणि त्याच वेळेला साहिल खांबे यांना आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी सुजित आलाय. पहिल्या मॅचमध्ये सकाळच्या सत्रामध्ये खेळत असताना समोरच्या टीमनं बॉलिंग करणाऱ्या टीमला एवढं मोठं टार्गेट दिलं होतं आणि ते आरामामध्ये त्यांनी क्रॉस केलं होतं. ब्लॉक खोल्लेंचा बॉल, सेन्सिबल क्रिकेट, सन्मानजनक फटका, किंबहुना शांत, संयमी आणि चांगल्या चेंडूला सन्मान, हीच भूमिका साहिल खांबेनं सुरुवातीला मागच्या मॅचमध्ये सुद्धा बजावली आणि तदनंतर त्याचं आक्रमक रूप ज्याला आपण म्हणतो ना ते सगळ्यांनीच पाहिलंय. सागर पाटीलला माहिती आहे साहिल मैदानावरती 1-2 डॉट बॉल खेळला म्हणून मॅच संपली नाही आहे. कारण की सागर पाटील जर इकडे खेळू शकतो तर साहिल खांबे सुद्धा खेळू शकतो आणि जर दोघेही खेळले तर टीम अप्रतिम दर्जाचं कामकाज करताना पाहायला मिळू शकतं. पुढचा बॉल पाठफुटला जाऊन पुन्हा कट केलाय. जागा बनवली आहे आणि त्या जागेवरती आपण जर पाहिलं तर चौकाराची मोहर लावली आहे. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या पार, चौकार. बाळासाहेब ठाकरे साहेबांची अगदीच आपण जर पाहिलं तर साहेब नेहमी म्हणायचे की मुंबई आपली आहे आपली आणि तिकडे आवाजही आहे ना आपलाच हवा. आणि तसेच महेंद्र शेठ दळवी साहेब नेहमी म्हणत आलेत की हा अलिबाग तालुका आपला आहे आपला आणि इकडे आवाजही आपलाच हवा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर असंच काहीसं चित्र सध्याच्या घडीला आपण पाहतोय. या अलिबाग तालुक्याचं क्रिकेट आपलं आहे आणि या अलिबाग तालुक्याचा आवाज संपूर्ण रायगडभर घुमला पाहिजे आणि नेहमीच
अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते. 66चा पाठलाग करायचं आहे. आपण चर्चा मगाशी करत होतो शुभम सर की सकाळच्या सत्रामध्ये धावा येतात, बॅटरला जास्तीची खेळपट्टी साथ देते. यदा कदाचित दुपारच्या सत्रामध्ये जात असताना बॉलर स्ट्रगल जास्तीचा करतील आणि मग धावा कमी होतील. सध्याच्या घडीला चित्र तसंच आहे. 17 धावांचं ते समीकरण सुद्धा मोडलं गेलं या मॅचमध्ये. येस, मागच्या या इनिंगमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 16 आल्यानंतर आत्ता 10, म्हणजे जो ग्राफ होता ना तो आता खाली येत चाललाय. म्हणजे 17वरून 16वरती आलो, आता 16मधून डायरेक्ट 10वरती आलोय. चढ उतार होत राहणार. टेनिस बॉल क्रिकेट यासाठीच आहे. बाहेरचा बॉल बाहेरच खेळला जातोय. डी बॅक्सच्या कव्हरला मिस टायमिंग झालंय. फिल्डर बॉलच्या खाली. वेल जज ओमकार त्यानं टिपलाय. झेल संपला. बॅटर साहिल खांबेचा खेळ. मागच्या मॅचचा हिरो आता 5 वरती बाद. थँक्यू. येस, निश्चितपणे शब्दांचा ठाम आहे. अगदी आपण नेहमीच म्हणतो ना की शब्दात काम आणि कामात विश्वास. जनतेसाठी झटणारा नेता आमचा खास. साधेपणा मोठेपणा, आपण म्हणतो ना की साधेपणात मोठेपणाचा आहे साज. महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या जनतेचा आवाजच काही वेगळाच खास. स्पर्धा दमदार आहे. या स्पर्धेचा आवाज संपूर्ण रायगडवर घुमताना पाहायला मिळते. सगळ्यांना चर्चा करण्यासाठी भाग पाडणारी एकमेव स्पर्धा आहे. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश 2026 पहिलं पर्व आहे. अलिबागचं क्रिकेट पुढे जावं यासाठी पाहिलेलं स्वप्न आहे आणि म्हणून नेहमीच अलिबागकरांना या गोष्टीचं पहिल्या पर्वाचा गर्व राहील. गर्वानं मन उंच व्हावी असा दैवित्यमान सोहळा तुम्हा सर्वांच्या समोर आणि किंबहुना भेटीसाठी आलेला पाहायला मिळाला. आज या संपूर्ण स्पर्धेचा 4था दिवस आहे. स्पर्धेचे मुख्य जनक कल्पेजी पाटील साहेब, विनोदजी पाटील आणि त्याच वेळेला अक्षयजी कदम साहेब आणि संपूर्ण आयोजन कमिटी सर्वांनी खूप छान योगदान दिलं आहे. सगळ्यांनीच खूप प्रतिसाद दिला आहे आणि म्हणून आपण जर पाहिलं तर त्रिमूर्ती आहेत आणि बक्षीस हे 3 लाखाचं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये एक मोठा मोठा आणि सर्वाधिक मोठा फटका 6. टायमिंग मिस झालंय. शॉर्ट सिलेक्शन फसलंय. या मॅचची गोल्डन विकेट, या मॅचचा सर्वाधिक मोठा धक्का सागर पाटील बाद. बिग बॅश लीग 2026. महेंद्र शेठ दळवी साहेब या नावातच एक विश्वास आहे. सेवेतून घडवत असताना उज्ज्वल उद्याचा एक वेगळा प्रकाश आहे. रोज उठत असताना आपल्या सेवेतून, आपल्या कामातून कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये विकासाचा प्रकाश कसा पडला जाईल याचं स्वप्न बघणारं व्यक्तिमत्व महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाचा खाली चालू असणारी ही स्पर्धा. सिंगल येताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 18, दुसरं षटक मार्गस्थ. या मॅचची सिच्युएशन बदलली आहे. 9.82च्या सरासरीने चालू आहे धावगतीचा वेग. पण आता या मॅचमध्ये 19 बॉलमध्ये 48 धावांची आवश्यकता बाकी आहे. हा प्रवास छोटा नाही आहे. ही स्पर्धा मोठी आहे आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला मोठा प्रवास करायचा ना तर
एक कडू आव्हान किंवा मोठे फटके खेळावे लागतील. स्टफलून फटका खेळला फाईन लेगच्या दिशेला. बॉल 1-2 बाउन्स सीमा पार. बॅटिंग करत असताना अंकितच्या बॅटमधून आलाय चौकार. दोन ओव्हरचा खेळ संपला. 22 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेत आणि अगदीच आपण जर पाहिलं तर 2 बॉलमध्ये अंकित 5 पर्यंत आलेत. 2 आकडा जास्तीचा स्कोर कार्डवरती बघायला मिळतं. आदित्यनं सुद्धा 2 विकेट संपादन केल्या. 12 धावा त्यानं खर्च केलेल्या पाहायला मिळाला. म्हणजे 11.00च्या सरासरीनं तुम्ही धावा बनवताय तर तुम्ही 5 ओव्हरमध्ये 55 पर्यंत पोहोचाल, पण तुम्हाला 66 पर्यंत जायचं आहे. म्हणजे 10 धावांचा जो काही मधला डिस्टन्स आहे तो तुम्हाला कव्हर करायचा आहे. यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील किंवा विकेट बचावून आता खेळावं लागेल. मागील मॅचमध्ये जे हिरो होते ना ते झिरोवरती इकडे मात्र थांबलेले पाहायला मिळाले. म्हणजे आपण सुमित भगतला पाहिलं, त्यानं अर्धशतक खेचलं. असं वाटलं होतं की आता सुमित भगत जर पहिली बॅटिंग करतोय तर तो एक चांगलं टोटल इकडे उभी करेल, याही मॅचमध्ये तो चांगला खेळ. पण त्याच वेळेला अगदी आपण साहिल खांबेकडून सुद्धा खूप अपेक्षा बाळगल्या दुसऱ्या डावामध्ये. असं वाटलं होतं की 45वरती तो मागच्या मॅचमध्ये बाद झाला आहे, तर या मॅचमध्ये तोही चांगलं योगदान देत पण नाही. क्रिकेट हा खेळच असा होताचं नव्हतं होतं आणि ज्याच्या बॅटला बॉल जास्तीचे त्या इनिंगमध्ये लागतात तर त्याच्याकडून धावा येतं, पण दुसऱ्या इनिंगमध्ये त्या अपेक्षा आपण बाळगू शकत नाही होत. आणि त्याचं चित्र आपण दोघांनी निश्चित पाहिलं. शुभम सर, दोघांनी म्हणण्यापेक्षा सर्वांनी पाहिलं. हा क्रिकेटचा सोहळा सगळेजण जवळून पाहतात. आता आपण म्हणतो ना की समीकरण बदललंय किंवा या मॅचमध्ये सिच्युएशन चेंज झाली आहे. 66 धावांचं आव्हान जे पार करत असताना बॅटिंग टीमवरती सुद्धा दबाव आहे ना तो मोठा निर्माण झाला आहे. म्हणजे याआधी 82 धावा ठोकणारी टीम सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर इकडे लडखडताना पाहायला माहिती आहे 66चा पाठलाग करताना. ओहो हो हो, यावेळेला बॉल अनॲक्सेप्टेड बाउन्स. टप्पा पडल्यानंतर बॅटला ब्रश केलाय. पंचांचा आकाशाकडे. विकेट नंबर 3. 22 वरती धक्का तिसरा. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर अमरीश नाईक वरती संघाडचणीमध्ये सापडलाय. कितपत अशा पद्धतीचा खेळ अपेक्षित असेल किंवा खेळत असताना आता फलंदाजी करत असताना अंकितला एखादा साथ देणारा बॅटर येईल का, या मैदानावरती तो शेवटपर्यंत उभा राहील का. आणि त्याच वेळेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणित म्हात्रे दाखल झालाय. प्रणित म्हात्रे अगदी मिळखतकर गावाला तो बिलॉंग करतो, पण आता आपल्या गावच्या नावाच्या जो संघ उतरलाय त्या संघाच्या विरोधामध्ये खेळायचंय. ओ, यावेळेला फटका तर चांगला खेळला जातोय. डी बॅक्सचा कव्हरला आले. जणू काही मैदानाच्या बाहेरून सेट होऊन प्रणित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिल्याच बॉलला त्याचा विषय राहिली अलिबाग तालुक्यामध्ये. ब्लॉक खोलाईनचा बॉल चौकार आल्यानंतर खोलात टाकला डबा. बॅटनं बॉलला खेळला. मिड विकेटला निघालाय चेंडू. फिल्डर आहेत, फंबल झालेत. धाव घ्यायची की नाही. शेवटपर्यंत आपण जर पाहिलं तर आत्मविश्वास दाखवला होता अंकितनं, पण माघारी फिरण्याचा निर्णय त्यानं घेतलाय. धावसंख्या धावफळकावरती 26 वरती 3. तिसरं षटक मार्गस्थ आहेत. 26 धावा धावफळकावरती आहेत. अशी सिंगल आल्यानंतर 27 धावा. 27 वरती 3. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी करत असताना चिरागला आपण पाहतोय. चारी मुंड चित केलं चिरागने या मॅचमध्ये. समोरच्या बॅटरला
हात खुलण्याची संधी निर्माण करून दिली नाहीये. थांबवले जाते. पुढचा बॉल पंचांच्या उजव्या एसटीनं. हवेला मोठा फटका. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल मिड विकेटच्या बाहेर. दमदार आमदार अलिबाग. लेग जर आपण पाहिला तर या षटकाराच्या साह्यानं उंचावलाय. 33 धावा म्हणजे 66 मधला अर्धा पल्ला पार झाला. अजून 33 बनवायचे आहेत. ओ यावेळेचा बॉल चांगला पाहायला मिळतो. अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. जो वेग होता ना या बॉलचा, या आधीच्या सगळ्या 5 बॉलची ताकद जी की आहे ती शेवटच्या बॉलवरती वापरली आणि जास्तीचा वेगाचा बॉल टाकत असताना चिरागला आपण पाहिलंय. 11ची सरासरी अजूनही तशीच्या तशी आहे. जिकडे पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22, तिसऱ्या ओव्हरमध्ये आता 33 वरती पोहोचलेत. चौथ्या ओव्हरमध्ये 44 पर्यंत पोहोचलात तर तुम्हाला पुढे 20 बनवावे लागतील. म्हणजे जास्तीचा दबाव शेवटच्या ओव्हरमध्ये होईल. पण आता जे काही करायचं आहे ते या षटकामध्ये. पाणी पाठवा मैदानावरती. पाण्याची मागणी केली जाते. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. आपण चर्चा करूया या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये 33चा पाठलाग करायचा. आता समीकरण बदललं जाईल. आता इथून पुढे तुम्हाला मॅचमध्ये जो सेकंड थर्ड वरती जो गेअर तुमच्या गाडीचा चालू आहे, पण एकंदरीत तुम्हाला जर मोठा पल्ला मोठा प्रवास करायचा या 66 धावांचा तर गेअर वाढवावे लागतील. फोर्थ वरती यावं लागेल. आता सध्याच्या घडीला 5वे गेअरसुद्धा आलेत. गाडीच्या CCमध्ये फरक पडतो. काही यांची आपण म्हणतो ना मग स्प्लेंडर आणि मग बुलेटची आपण कंपॅरिझन करू शकत नाही. 33 झाल्यात. 33 हव्यात अजून 12 बॉलमध्ये. कंपॅरिझन आपण कोणाशी करू शकत नाहीत. कोणाशी तुलना कोणाशी करून जमणार नाही आहे. आपण खेळाडूंमध्ये सुद्धा म्हणतो की आज चर्चा प्रत्येक जागी चालू. ऑप्शन 16 झाल्यापासून टीम आमची चांगली आहे. काही म्हणतात की नाही आमच्याकडे एक बॅटर असा आहे जो जर उभा राहिला शेवटपर्यंत तर 100% यावर्षीची लीग आम्हीच गाजवणार. आणि अशा बहुतांश चर्चा झाल्यात आणि त्या चर्चा ज्या आत्तापर्यंत गुलदस्त्यामध्ये होता 4 दिवसामध्ये प्रत्येकाने याआधी 4 दिवस आधी स्वप्न पाहिले. ते 4 दिवसांमध्ये काहींनी पार केले. काहींची स्वप्न अजूनही अधुरे आहेत आणि ते पार करण्यासाठी 6 दिवस ही स्पर्धा खेळली जाते. डीप पॉइंट डीप कव्हरला फिल्डर बॉलच्या खाली आहेत. टिपलाय झेल. संपला प्रणित म्हात्रेचा खेळ. इथून पुढे बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान लोणगर संघाच्या धावसंख्येला बसत नाहीये. मे फलंदाज बाद 33 वरती 4. स्थिती बदलली आहे. परिस्थिती बदलली आहे. परिस्थिती बिकट झाली आहे. आदित्य बॉलिंगला आला आणि त्यानं सिच्युएशन बदलली आहे. बाहेरचा बॉल लेग ब्रेकचा वापर. हातभर वळण घेतलाय. बॉल मात्र निघालाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 20वा घेत असताना डॉट बॉल. काटा बदलला होता. आपण जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर वळण निर्माण केलं. आदित्य फिरकी घेताना पाहायला मिळतात. बॅटरची फिरकी घेतली जाते. यावेळीचा बॉल सेन्सिबल क्रिकेट सन्मान देण्यासाठी भाग पाडले गेलाय. समोर बॉल टाकला तो सुद्धा कमी गतीनं तो फिरवणारा होता आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर सिंगल येताना पाहायला मिळते. 34ला 4 ही परिस्थिती आहे. 4 बॉलमध्ये 11 वरती अंकित मैदानावरती खेळतात. आता आपण नेहमीच म्हणतो ना की आता एकच वादा अनिकेत दादा हेच म्हणत असेल जय हनुमान मित्रमंडळ लोणगर संघाचे सगळे समर्थक. कारण की जे काही करेल ते आता अंकित मैदानावरती करेल. कारण की तो सेट झालाय. तो अगदी 3ऱ्या क्रमांकासाठी बॅटिंगवरती आला आणि त्यानंतर 4 बॉलमध्ये 11 सुद्धा धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पण आत्ता इथून पुढे त्याला ज्या काही धावा बनवायच्यात ना 32 त्या फक्त आणि फक्त येणाऱ्या 9 बॉलमध्ये बनवायच्यात. बिग हिट. मोठा फटका फिरवलाय. बॉल सीमारेषेच्या पार. शिवरायांच्या तलवारी सारखा वार. षटकार
जहाँ पे मॅटर बडे ना वहाँ पे अंकित भाई अकेले खडे, असंच काहीतरी समीकरण या मॅचमध्ये आपण पाहतोय. तारणहार बनला, आशेचं किरण बनला अंकित मैदानाच्या आतमध्ये. 40 धावा. अजून एक मोठा फटका खेळायचा होता ऑन साईडला खेळत असताना बॉल स्क्वेअर लेग शॉर्ट फायनल लेगच्या दिशेला. फिल्डर तिकडे चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. एक धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे चालली आहे. धावसंख्या धावफळकावरती 41 धावा. 41ला 4. 7 बॉलमध्ये 25 बनवायच्या. 7 चेंडू 25 धावा. आता जय हनुमान मित्रमंडळ आपण जर पाहिलं तर लोणगड संघाचे समर्थक एकच म्हणत असतील, भाई या बॉलवरती एक मोठा फटका आला पाहिजे, मग तो चौकार असो किंवा षटकार. नाही नाही नाही, मोठा फटका मारून देईल मग तो आदित्य कसा. इकडे मात्र आदित्यनं पुन्हा फसवलं जात आहे. 6 चेंडू आणि 24 धावांची 25. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये बाकी राहिली आहे. कुठला सामना कुठे आला. नेहमीच आपण म्हणतो ना, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. ज्या टीमनं याच मैदानावरती मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर 24 बॉलमध्ये सर्वाधिक धावा बनवल्या होत्या. येस, टायमर ओके आहे. अजून 2 मिनटं बाकी आहेत शेवटच्या ओव्हरसाठी आणि त्या वेळेनुसार चालत असल्या कारणानं आपण जर पाहिलं तर सगळं वेळेवरती चालू आहे. या स्पर्धेमध्ये टायमर सेट केले जातात. खेळाडूंना आपण जर पाहिलं तर सूचित केलं जाते. गोलंदाजांना सुद्धा शिस्त लावली जाते. सगळ्यांनाच मात्र आपण जर पाहिलं तर प्रेरणा देणारी ही स्पर्धा आहे. विविध विभागातून खेळाडू विविध गावातून येतात. गावातून येत असताना एका पटलावरती एका संघ मालकाच्या विश्वासासाठी मैदानावरती खेळायचं आहे. आपण म्हणतो ना की ना पैशासाठी ना नावासाठी आम्ही उतरलो आज मैदानावरती, आमच्या स्वतःच्या डावासाठी किंवा आमच्या संघ मालकाच्या नावासाठी. स्वतःला 100% एफर्ट द्यायचे आहेत. स्वतःला मात्र तिकडे सिद्ध करायचं आहे. कारण की आज प्रसिद्धी देण्यासाठी tenniscricket.in ची यूट्यूब वाहिनी बेस्ट क्वालिटी घेऊन तर आली आहे आणि त्याच वेळेला इकडे मैदानावरती प्रेक्षक वर्गसुद्धा आलेत आणि अलिबागचा प्रेक्षक वर्ग जाणकार आहे. कधी कुठे कोणाला प्रसिद्धी द्यायची याची जाणीव त्यांना आहे. दमदार आमदार प्रीमियर लीग आपण गेल्या वर्षी पाहिली, त्याच्यामधली एज्युकेशनची मॅच आपण पाहिली. तिकडे स्वतः म्हणजे आपण म्हणतो ना की ग्रामीणचे खेळाडूंचे स्वप्न तर असतातच, पण मोठ्या खेळाडूंचे सुद्धा स्वप्न आहेत की दमदार आमदार प्रीमियर लीग आम्हाला खेळायला मिळावे. एवढं मोठं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून केलेलं पाहायला मिळतं. करायचं तर टॉपला जायचं, नाहीतर मग किरकोळमध्ये आपण मोजले जात नाही. आणि महेंद्र शेठ दळवी साहेबांचं नाव आलं म्हणजे ती स्पर्धा यशस्वी होणार यात मात्र शंकाही नाही. फुल टॉस, नो बॉलचा इशारा बीमरवरती. इकडे मात्र धावांचा सेल पाहायला मिळतोय. यस, 6 वरती 1 फ्री षटकार. थँक्यू. काय घडलंय, 6 मध्ये 25 थांबवायचं होतं. सुमित भगत म्हटलं होतं या मॅचमध्ये आता ही मॅच माझ्या बाजूने आली आहे. 6 बॉलमध्ये 25 माझा गोलंदाज आरामामध्ये 2 बॉल चांगले टाकणार आहे, पण त्यालाही माहीत नव्हतं किंवा त्याच्या समर्थकांनाही माहिती नव्हतं की पहिला बॉल बीमर येईल आणि त्याच्यावरती षटकार. आता बॅटरचा आत्मविश्वास वाढलाय. पुढचा बॉल फ्री हिट. स्पर्धा आपण पाहतोय सुपर हिट. त्याच्यामध्ये खेळणारे खेळाडू सुपर डुपर हिट पाहायला मिळतात आणि ही स्पर्धा म्हणूनच जास्तीची हिट सुद्धा झालेली आपण पाहिली आहे. चर्चा वाढली आहे. आता शेवटच्या ओव्हरमध्ये जे 4 ओव्हरमध्ये झालं नव्हतं ना, म्हणजे 11 खेळाडूंना जागा सोडण्याची वेळ आली नव्हती. तिकडे मात्र मैदानावरती फक्त आनंदाचं वातावरण होतं, पण त्याच वेळेला आता सगळ्यांना सळो की पळो करून सोडले या एका षटकारानं. येणारे चेंडू 6, अपेक्षित धावा इथून पुढे 18. अंकितला 6 मध्ये फक्त 3च मारायचे आहेत आणि आता हवेची साथ सुद्धा त्याच्यासोबत येते की काय. 6 चेंडू 18 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज श्रीयोग येताना पाहायला मिळत आहेत. फ्री हिटच्या बॉलवरती सुपर डुपर हिट फटका पाहायला मिळते. आलाय षटकार. चोपन्न धावा धावफलकावरती आल्यात. कुठला सामना कुठे आलाय, जिकडे आता 5 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. अगदी आपण जर पाहिलं ना तर मैदानावरती अंकित काय खेळतोय, त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स आहे ना, तो सगळ्यांनाच आवडेल. कारण की त्याचा आत्मविश्वास जो आता वाढलाय या मॅचमध्ये,
तो भाव खाताना पाहायला मिळते. अप्रतिम बॅटिंग. ओहो हो, या वेळेला काय केलं जात आहे. यष्ट्या उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. या मॅच मधला अडथळा दुसऱ्याच बॉलवरती अलगद उचलून बाहेर फेकलाय. अंकित बाद. बारा धावा धावफलकावरती बनवायचे. देणाऱ्या 4 बॉलमध्ये 4 चेंडू, 12 धावांची आवश्यकता. आणि अशा परिस्थितीमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हर्षल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. हर्षल नावाचे व्यक्ती जरा जास्त आक्रमक असतात. इकडे मात्र आपण जर पाहिले तर हर्षल यांना आक्रमक व्हावं लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 4 बॉलमध्ये 12 धावांचा पाठलाग करायचा आहे. आज मात्र आपण जर पाहिलं ना तर या सामन्यामध्ये चढ उतार काय असतात ना हे आपल्याला पाहायला मिळालं. आपण म्हणतो ना लहानपणी आम्ही सिसो खेळलोय, ज्याचं वजन जास्त त्याच्याकडे सिसो खाली येणार. आणि या मॅच मध्ये तसंच काहीच चित्र आपण पाहतोय. ज्याची कर्तृत्व, ज्याचं कामकाज चांगलं त्याच्या बाजूनं सामना झुकताना पाहायला मिळालाय. जिथे आवश्यकता होती 6 मध्ये 25ची ती मॅच 5 बॉलमध्ये 12 वरती आली. आणि आता सिच्युएशन बदलली. 3 चेंडू 12 वरती मॅच आली. विकेट. गोलंदाजाला पकडले जाते. बाई काही कर, या 3 मध्ये फक्त 2 चांगले टाकायचे आहेत. आणि एखादी एक्स्ट्राची धाव नको, कारण की आता तुझी एक्स्ट्राची धाव या मैदानावरती कोण खाऊन जाणार आहे भाव, त्याचा काही नेम नाही आहे भाव. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये येताना पाहायला मिळते. 3 चेंडू 12 धावा बनतील का? 2 षटकार पाहायला मिळतील का या सामन्यामध्ये? स्ट्राईकला बॅटर परेशनं फुल टॉस बॉल वरती फुल टोल केलाय. फ्लॅट अँड फ्युरियस 6. त्यावेळेला त्याने एकच सांगितलं, भाई मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, पर अगर बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. 2 बॉल मध्ये 6 बनवायच्यात, एकच मारायचा आहे तो पक्का मारायचा आहे. यस, पक्का पक्का पक्का. नो बॉल वरती लगावलाय भाई, छक्का. मॅचच संपवली आहे, सामना जिंकलाय. खेळत असताना टीम जय हनुमान मित्र मंडळ आपण जर पाहिलं तर लोणगर संघानं अभिनंदन. मॅचच्या किताबाकडे आपण जातोय. नो डाऊट या सामन्याचा सामनावीर ज्यानं गोलंदाजी करत असताना मिळालेल्या महत्वाच्या 2 विकेट, जसा बॅटिंगला आला सेल्फ कॉन्फिडन्स त्याचा अप्रतिम दर्जाचा बघायला मिळाला, तो परेश जडे ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 1 साइड हिरो परेश जडे या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या परेश. अ टीम मियान कलेक्शन आपण आपली जागा घ्या.
आपण खेळाडू कक्षामध्ये असं नसतं बा आणि मैदानावरती खेळाडू आपल्या फिल्डिंगसाठी पाठवा. त्याच वेळेला प्रत्येक टीमला विनंती करतो मॅच संपल्यानंतर आपला खेळाडू कक्ष आपण सुद्धा खाली करायचा आहे. प्लेअर ऑफ द मॅचच्या किताबाकडे आपण जातो. प्रदीम दर्जाचा खेळ ज्याचा परेश जडे काय बॅटिंग केली या परेश. प्लेअर ऑफ द मॅच. सगळ्यांनी अपेक्षा बाळगल्या होत्या गोलंदाजाकडून की 6 बॉलमध्ये 25 धावा, जर 4 ओव्हरमध्ये जमलं नव्हतं बॅटिंग करत असताना. आपण जर पाहिलं तर जनमान टीमला पण ते करून दाखवलं शेवटच्या 2 बॉलवरती. त्याच्यामध्ये अंकितचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. जर अंकितनं त्या मधल्या कालावधीमध्ये डाव सावरला नसताना तर ही मॅच इथपर्यंत आली नसती. आणि तदनंतर